हे दृश्य श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट समाधीमध्ये येथील दिव्य दर्शनाचे आहे. संपूर्ण सजावट अत्यंत भक्तिमय, शांत आणि प्रसन्न वातावरणात निर्माण करणारी आहे. प्रतिमेची मांडणी समतोल, आकर्षक आणि पारंपरिक मंदिर शैलीनुसार केलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांचे मुखदर्शन. प्रतिमेच्या मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराजांचे तेजस्वी मुखदर्शन आहे. मुखावर चांदीचा मुखवटा असून कपाळावर सुवर्ण केशरी रंगाचा तेजस्वी भाग दिसतो. डोळे मोठे, गंभीर, करुणामय आणि भक्तांकडे थेट पाहत असल्याचा भास होतो. कपाळावर साठीला असून ओठ लालसर रंगाचे सुशोभित आहे. महाराजांच्या मस्तकावर उंच भूपदरी चांदीचा सुंदर मुकुट आहे. मुकुटावर सूक्ष्म कोरीव काम व नाजूक नक्षीकाम केलेले आहे. मुकुटामागे चांदीची प्रभावळ असून त्यामुळे संपूर्ण प्रतिमेला दिव्य तेज प्राप्त झाले आहे. पुष्प सजावट. महाराजांच्या गळ्यात लाल फुलांचा ताट आणि आकर्षक हार आहे. त्यामध्ये पांढऱ्या फुलांची सुंदर माळ असल्यामुळे रंगसंगती अत्यंत मनमोहक दिसते. समोरच्या बाजूस लाल फुलांची विशेष आरास करण्यात आली. वस्त्र. महाराजांच्या जांभळ्या रंगाची रेशमी शाल परिधान करण्यात आली आहे. शालीवर सोन्याच्या रंगाची पारंपरिक नक्षी आणि आकर्षक काठ आहे. खालच्या बाजूस केशरी सुवर्ण रंगाची किनार संपूर्ण वस्त्राला राजेशाही स्वरूप देते. मंदिरातील पार्श्वभूमी. प्रतिमेमागे चांदीची प्रभावळ व विविध पूजेची पारंपरिक उपकरणे दिसतात. दोन्ही बाजूला पूजेसाठी वापरली जाणारी पात्रे, दीप आणि कलश ठेवलेले आहेत. उजव्या बाजूस आंब्याच्या पानाची सजवलेल्या कलश शुभ तत्वाचे प्रतीक म्हणून दिसतो. दीपमाळ. दोन्ही बाजूस उंच पारंपरिक समया तेलाचे दिवे आहेत. त्यामध्ये प्रज्वलित केलेली ज्योत दिसत असून त्या ज्ञान, भक्ती आणि दैवी प्रकाशाचे प्रतीक आहे. समतोल मांडणी. या प्रतिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा समतोल. मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराज, दोन्ही बाजूंनी समान दीप, संतुलित फुलांची सजावट. मंदिरातील प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवलेली आहे. सखोल आध्यात्मिक चिंतन. ही प्रतिमा केवळ सजावट नसून अनेक आध्यात्मिक संदेश देते. चांदीचे मुख, पवित्रता, निर्मळता आणि दैवी तेज. शांत नेत्र, भक्तांवरील करुणा, संरक्षण आणि आत्मविश्वास. लाल फुले, प्रेम, श्रद्धा आणि पूर्ण समर्पण. पांढरी फुले, शांती, पावित्र्य आणि मनाची निर्मळता. जांभळी लाल, आध्यात्मिक वैभव आणि शक्ती आणि गुरुकृपा. प्रज्वलित दीप, अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे गुरु. मध्यवर्ती स्थान. जीवनातील प्रत्येक कृतीला केंद्रस्थानी सद्गुरूंना ठेवण्याचा संदेश. एकूण भावार्थाचा विचार केला तर ही प्रतिमा, हे दर्शन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या करुणा, कृपा, शांतता, भक्ती आणि दैवी संरक्षणाचे सुंदर प्रतीक आहे. व दर्शन घेताना मन आपोआप शांत होते, श्रद्धा दृढ होते आणि सद्गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पणाची भावना जागृत होते. प्रतिमेतील प्रत्येक घटना भक्तांचा अंतर्मुख होऊन गुरुकृपेचा अनुभव घेणारा प्रेरणा देतो. श्री स्वामी समर्थ. हे दृश्य श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट समाधीमध्ये येथील दिव्य दर्शनाचे आहे. संपूर्ण सजावट अत्यंत भक्तिमय, शांत आणि प्रसन्न वातावरणात निर्माण करणारी आहे. प्रतिमेची मांडणी समतोल, आकर्षक आणि पारंपरिक मंदिर शैलीनुसार केलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुखदर्शन. प्रतिमेच्या मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराजांचे तेजस्वी मुखदर्शन आहे. मुखावर चांदीचा मुखवटा असून कपाळावर
सुवर्ण केशरी रंगाचा तेजस्वी भाग दिसतो. डोळे मोठे, गंभीर, करुणामय आणि भक्तांकडे थेट पाहत असण्याचा भास होतो. कपाळावर लहानसा टिळा असून ओठ लालसर रंगाचे सुशोभित आहे. महाराजांच्या मस्तकावर उंच बहुपदरी चांदीचा सुंदर मुकुट आहे. मुकुटावर सूक्ष्म कोरीव काम व नाजूक नक्षीकाम केलेले आहे. मुकुटामागे चांदीची प्रभावळ असून त्यामुळे संपूर्ण प्रतिमेला दिव्य तेज प्राप्त झाले आहे. पुष्प सजावट. महाराजांच्या गळ्यात लाल फुलांचा दाट आणि आकर्षक हार आहे. त्यामध्ये पांढऱ्या फुलांची सुंदर माळ असल्यामुळे रंगसंगती अत्यंत मनमोहक असते. समोरच्या बाजूस लाल फुलांची विशेष आरास करण्यात आली आहे. वस्त्र. महाराजांच्या जांभळ्या रंगाचे रेशमी शाल परिधान करण्यात आले आहे. शालीवर सोन्याच्या रंगाची पारंपरिक नक्षी आणि आकर्षक काठ आहे. खालच्या बाजूस केशरी सुवर्ण रंगाची किनार संपूर्ण वस्त्राला राजेशाही स्वरूप देते. मंदिरातील पार्श्वभूमी. प्रतिमागे चांदीची प्रभावळ व विविध पूजेची पारंपरिक उपकरणे दिसतात. दोन्ही बाजूला पूजेसाठी वापरली जाणारी पात्रे, दीप आणि कलश ठेवलेले आहेत. उजव्या बाजूस आंब्याच्या पानाची सजवलेल्या कलश शुभत्वाचे प्रतीक म्हणून दिसतो. दीपमाळ दोन्ही बाजूस उंच पारंपरिक समया तेलाचे दिवे आहेत. त्यामध्ये प्रज्वलित केलेली ज्योत दिसत असून त्या ज्ञान, भक्ती आणि दैवी प्रकाशाचे प्रतीक आहे. समतोल मांडणी. या प्रतिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा समतोल. मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराज, दोन्ही बाजूंना समान दीप, संतुलित फुलांची सजावट. मंदिरातील प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवलेली आहे. सखोल आध्यात्मिक चिंतन. ही प्रतिमा केवळ सजावट नसून अनेक आध्यात्मिक संदेश देते. चांदीचे मुख पवित्रता, निर्मळता आणि दैवी तेज. शांत नेत्र. भक्तांवरील करुणा, संरक्षण आणि आत्मविश्वास. लाल फुले. प्रेम, श्रद्धा आणि पूर्ण समर्पण. पांढरी फुले. शांती, पावित्र्य आणि मनाची निर्मळता. जांभळी लाल. आध्यात्मिक वैभव आणि शक्ती आणि गुरुकृपा. प्रज्वलित दीप. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे गुरु. मध्यवर्ती स्थान. जीवनातील प्रत्येक कृतीला केंद्रस्थानी सद्गुरूंना ठेवण्याचा संदेश. एकूण भावार्थाचा विचार केला तर ही प्रतिमा, हे दर्शन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या करुणा, कृपा, शांतता, भक्ती आणि दैवी संरक्षणाचे सुंदर प्रतीक आहे. व दर्शन घेताना मन आपोआप शांत होते, श्रद्धा दृढ होते आणि सद्गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पणाची भावना जागृत होते. प्रतिमेतील प्रत्येक घटना भक्तांचा अंतर्मुख होऊन गुरुकृपेचा अनुभव घेणारा प्रेरणा देतो. श्री स्वामी समर्थ.